नमस्कार. शासन जरा युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आता क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी सेवानिवृत्तीची वय 60 वर्षाबाबत आजची मोठी बातमी. त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता म्हणा आहोत. त्यापूर्वी जर आपण चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला आजच्या अपडेट सहित चला सुरू करूया. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सेवानिवृत्तीची वय 60 वर्ष व जुनी पेन्शन बाबत राज्य सरकारचा काय नेमका विचार आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. जुनी पेन्शन बाबत काय विचार? राज्य सरकारकडून जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाकडून सकारात्मक भूमिका घेण्यात येत आहे, परंतु केंद्र सरकारकडून याबाबत निर्देश आल्यानंतर याबाबत निर्णय होऊ शकतो, कारण केंद्र सरकारकडून जुनी पेन्शनला विरोध होत आहे. सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना ही नवीन पेन्शन प्रमाणे लागू करण्याची घोषणा राज्य शासनाने नुकतीच केली होती, परंतु सदर राष्ट्रीय पेन्शन योजनेबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला गेला नाही. विधानसभेच्या निवडणुका तोंडावर येऊन पोहोचल्या आहे, तरी देखील याबाबत निर्णय होत नाही. यामुळे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेबाबत निर्णय कधी होईल याबाबत राज्य सरकारकडून स्पष्ट भूमिका मांडण्यात येत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. सेवानिवृत्तीची वय 60 वर्ष करण्याबाबत राज्य शासनाचा कोणता विचार? राज्य सरकारी कर्मचारी सेवानिवृत्तीची वय 60 वर्ष करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री यांनी जाहीर केले होते, परंतु सदर निर्णयास विद्यार्थी संघटनेकडून विरोध होत असल्याचे कारण देत सदर मागणीबाबत निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे. यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना व सेवानिवृत्तीची वय 60 वर्ष या मागणीकरता आणखी वाट पाहावी लागणार आहे, हे मात्र नक्की आहे. तर अशाप्रकारे राज्य सरकारी कर्मचारी सेवानिवृत्तीची वय 60 वर्ष करण्याबाबत आणि जुनी पेन्शन योजनेबाबत अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि नवनवीन अपडेट पाहण्यासाठी शासन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.